वेलकम टू माय न्यू ब्लॉग. सो आज आहे आमची पार्टी, बॅचलर्स पार्टी. तर आपण चाललो आहे कोलपणा. बघूया कसं काय नियोजन आहे, कसं काय नाही. एन्जॉयमेंट, मस्त मजा मस्ती करूया. सो लेट्स गो. तो मोसम वगैरे एक नंबर जबरदस्त आहे. तर आमची पार्टी आहे आता पकडेगुड्डम डॅम किंवा आपला तो काय म्हणते घाटराय माता मंदिर. तो पाहू आता कसं काय नियोजन. प्रशांत कोबरकरच्या दुकानात म्हणजेच महाराष्ट्र चाय सेंटरमध्ये आपली मीटअप आहे. तर आपण आत्ता आलो आहे जवळजवळच मायला. आपण आत्ता जवळजवळ आलो झाडे कॉन्व्हेंटपाशी. सो चला बघूया कसं काय नियोजन, कसं काय नाही. तिकडं आहे, पुढं आहे तेव्हा दुकान. हाय करो हाय. तिकडे घ्यायला चाललो मामा बोला माझ्या अजून वाटताय अजूनच वाटतंय तोंड काय घ्यायचं तोंड चालू हो ना. अगं कशी चालत आहे पेपरलाटेवाली गाडी किती झालं. सो चिकन घ्यायला चालो मामा. लागेल तुम्हाला नाही येत बोलला मामा मामाची बोला. चिकन घेऊन आम्ही निघलो. मात्र्या इकडं बाय. टुरी डेकोरेशन हे आपल्या वैभव होतं का. नुरी डेकोरेशन नुरी डेकोरेशन मोठाले घे ना बे. तो गाईज 11 वाजतापासून आता 3 वाजले आम्ही चाललो. पाहू शकता. हो नाही करता करता आखरी पार्टी फायनल झाली. आम्ही चाललो आता बुजडवाशी आहोत. दारूगिरी नाही घेतली आम्ही, कारण की दारू वारू पिणारी पोट्टे नाही आमच्यात. कुणाला इतकर मांगा आहे. तर चला आपण आम्ही पोहोचलो आता पकडेगुट्टम डॅम. मोठे वाट पाहत आहे आम्हाला, थोडंसं लेट झालं. असा काही व्ह्यू आहे. मोसम आज बढिया आहे, एक नंबर मोसम आहे. गाडी चढत नाही आम्ही. भाई इकडे तव्या इकडे वे माहोल. स्टंटिंग वंटिंग इकडे पाहन बे गौऱ्या बे. निखिल देवडकर स्पीकिंग. चिकन तळणं चालू आहे, जे की मी भाजी बनवता. प्रशांत भाऊ अभय बोबडे इकडे बाय. निखिल देवाडकर, प्रशांत भाऊ खोबरकर महाराष्ट्र चायचे ओनर. इकडे गौरव लोढे. बस आता इकडे भाजीचे आहे, थोडस घाम येत आहे. पाहू शकता तुम्ही वडी आहे. आज आता कसं आपल्याला 1 तारखेला जायचं आहे बाहेर. करताना आज पार्टी चालू आहे आमची. मी व्हेजवाला होता, पनीर तळून ठेवले. का म्हणणं आहे चिकन दाखवत आहे. भाऊ प्रशांत भाऊ कसं काय चालू आहे. व्ह्यू पाहू शकता तुम्ही, एक नंबर खतरनाक. चलो पुढे पाहूया आपण. अशी काही पार्टी चालू आहे आमची. हे भाऊ इकडे पहा. गौऱ्या कसं वाटतंय तुम्हाला. कुणाला भाऊ तुम्हाला भाजी कोण बनवली. निखिल देवाडकर भाजी बनवत आहे. हे रितेश भाऊ मालेकर. निखिल देवाडकर इकडे पाहू शकता. बाय बे. व्ह्यू पहा, व्ह्यू एक नंबर. आमचा पकडेगुड्डम डॅम म्हणलं तर भाऊ सगळ्यात बढिया. काल असतं की काही हो पाणी सोड ना. हवंय पाणी सोड. 2च ग्लास. सो हे गाईज आपली पार्टी तिकडे चालू आहे. भाजी घातली आपण.
आपण म्हणजे मी ना भाजी वगैरे घातली. आता ते पोळ्या आणायला गेले बाकीचे पोट्टे. चला म्हणलं आपण काही ब्लॉग काढूया वड्यापैकी. निघलो, वातावरणात छान, इकडं व्ह्यू एक नंबर. पार्टी करायची असेल कोरपणेवाल्याला स्पेशली तर पकडीगुट्टम डॅम एक नंबर आहे भाऊ. हे बघू शकता तुम्ही. तर आत्ता आय थिंक वाजले आहे 5च्या जवळ वाजत आहे. आम्ही आलो 3 वाजता. नियोजन चालू झालं आमचं 11 वाजता. आलो 3 वाजता. तर व्ह्यूचा एन्जॉय घ्यायला आलो. बाकीचे पोट्टे तिकडं आहे. भाजी घालून दिली आपण, रसा टाकत आहे अभय भाऊ पुढे. असं काही व्ह्यू आहे बघू शकता तुम्ही. बढे आहे बिकॉज आपण कसं आहे चाललो आता 1 तारखेला. तर एक पुट्ट्याबरोबर पार्टी करावं असं काही होतं. पुट्ट्याचं मन होतं की संडेला करू, पण संडेला कसं मी 31 तारखेला चंद्रपूर चाललो आणि 1 तारखेला निघत आहो म्हणजे ते आता सांगू नाही शकत की पुढे चाललो. अजून त्याचा पण ब्लॉग यायचा आहे. तर थोडं एक सस्पेन्स म्हणून ठेवलो, बाकी काही नाही. तर कोरपणेवाल्याला स्पेशली पार्टी करायची असेल तर पकडीगुट्टमला या. पण एवढंच काय तर म्हणजे असं दारू याचा कचरा न करता करा पार्टी. आमच्यात कसं पिणारे कोणीच नाही, आमचे पुरे बॅचलर पोट्टे आहे. गेट टुगेदर करणार होतो पण असा आमचा टायमिंग थोडा वेगळा झाला, त्यामुळे काही गेट टुगेदर झाला नाही. असं काही आहे बहुकला व्ह्यू. मी तर पाहिलाच कोरपणेवाल्यानं सगळ्यांना हा व्ह्यू पाहिला आहे. सो बघू शकता. तर इकडं आमची पार्टी चालू आहे. ते दुवा निघत आहे तिथून. इबलीसपणा चालू झाला. निखिल देवाडकर आमच्यातला एकमेव मित्र म्हणजे लग्न झालेला निखिल भाऊ देवाडकर. बघू शकता तुम्ही इबलीसपणा. आम्ही जे 10वीत होतो तेव्हा आम्ही तिथून गौऱ्याची गाडी पाळली होती डॅममध्ये. आता ह्या इबलीसपणा करून राहिला. अबे बे 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 मरशीन ना लेका, पाणी जास्त आहे निक्या. सो बाकीचे पुट्टे तिकडं आहे. आम्ही एकटंच आलो असंच टाइमपास करावा म्हणून. व्ह्यू पाहू शकता तुम्ही. हा पाण्यात गाडी घालताय निघा. पाण्यात गाडी नको घालू, ऐक मग. हा पाण्यात गाडी घालताय. जास्त काही पाणी नाही पण आहे, बड्या पाणी आहे बघू शकता तुम्ही. इबलीच चाल्या म्हणते आले, इबलीच चाल्या. सो आपण गाडीवर बसलो. असा काही इकडं एक नंबर खतरनाक व्ह्यू आहे. रिच, पुरा रिच. असं काही आ जाओ लवकरात लवकर आम्हाला एखादी तरी पार्टी करा, पण कचरा न करता पार्टी करा. सो आपण चाललो आहे आता डायरेक्ट आपल्या पुट्ट्याकडे. पुट्टे थोडसे आहे, वडे आहे इकडं. गाई वगैरे चालत आहे बाकीचे. हे रितेश भाऊ मालेकरची स्कूटी पांढरीवाली बघू शकता. आम्ही 2-4 कुत्रे आणले. 2-4 कुत्रे आणले आहे. 4 मित्र आहे आमचे. इकडं आमचा प्रशांत भाऊ फोनवर बोलताय. प्रशांत भाऊ हाय करा, हाय करा, हाय हाय. इकडं आमचे पोट्टे बसले आहे. भाऊ हाय करा, हाय कर ना वे. हे भाऊ राजे इव्हेंटचे मालक. काही ऑर्डर असल्यास याला कॉल करा. नंबर सांग. 91307896. गौरव लोडे आपले महाराष्ट्र चाय कॅन्टीनचे हेल्पर. ओनर हेल्पर का भाऊ काय वाटतंय तुम्हाला? चांगला बोल भाऊ, चांगला बोल भाऊ. थोडे वाईट बोलताय त्या करताना. आपल्या ब्लॉग मध्ये असं वाईट चालत नाही. काय म्हणणं आहे बे? राजे इव्हेंट भाऊचं लग्न झालं फक्त आमच्यात. निखिल देवाडकर भाऊ, रितेश भाऊ मालेकर काय म्हणता तुम्ही सांगा काहीतरी म्हणा. हा नमस्कार. कुठं फिरून आले आता? हा अजून सगळ्यांनी कसे आस्वाद घेईन. आपण आवला आपण घेऊ. बोल ना. पकडी तुम्ही जे आता चिखलदरा जाऊन आले त्याविषयी काहीतरी सांगा. चिखलदरा एक पर्यटन स्थळ आहे. पर्यटक स्थळ. गर्लफ्रेंड सोबत जाऊन गर्लफ्रेंड बाकी कोण नाही. गौरव हो काय म्हणता सांगा, काय म्हणता सांगा. मले असं बोलता आता तुम्ही भाईचारा. कॅमेरा अलग कर म्हणता हा पुट्टा तुम्ही पाहू शकता.
हे गाईस मग एवढं वजन आहे काही याच्या त्यानं सही होत नाही. याले कुठं भेटली का हे पडून. असं काही फेकू नका इकडे आल्या तर, कारण की नॅचरल जागेला स्वच्छता राखा. हे भाऊ आमचे जय जगन्नाथ बूट हाऊसचे मालक, काय म्हणता भाऊ? एकदम ओके. हे भाऊ कुण्या, हे आमचे 2-4 ट्रकचे मालक, जे की सुरजागड म्हणून चालवा. इकडं पाय तू बोल. भाडं खाऊ की नाही म्हणू भाऊ. भाऊ आमची मै जिरली. जिरलीच ना? हो जिरली नाही पोहायचं आहे मला. तू लाव त्यात दम असन तर. भाऊ शिवा नाही द्या. बोल. हे कुणाल भाऊ पोहते आणि काय म्हणते रितेश भाऊ तर का पाहिजे का त्या भीमकुंड का भीमकुंडच ना, चिखलदऱ्याचा भीमकुंड ना, भीमकुंड वरून लावला या. चेहरा दाखव इकडं. घर के निकलते ही लड़की को देखते ही. इकडं बाय रितेश. बरोबर बरोबर. हा भाऊ निघला. इकडं काही फिशिंग चालू आहे. ही रिकामचोट माणसं आहे. रिकामचोट माणसं आहे येणी. आमच्या पोळ्या येत वरी वाट पाहा लागत आहे भाऊ. ना साले यायनं नाही का पनीर तळलं. पनीर बी पुरं दाबून दिलं साले. पनीरचा ठेवायचं भाऊ. आम्ही चिकन खात नाही. चिकनची भाजी बनवतो पण चिकन खात नाही. पण गो हर महादेव. पाणी लागला. पाणी लागला. आमची पार्टी आता काय होते का नाही का भाऊ? हो का रे भाऊ? आहे का भाऊ? असं का असं का तसं का का म्हणणं आहे? पाणी लागला. असं काही पाणी पडला. पाणी चालू झालंय इकडे. हॅलो हॅलो चालू आहे. हा बोल ना. हेलो हेलो. बोलना क्या चाहते हो? बोलना नहीं चाहती. हमारी पार्टी पानी की वजह से खराब हो चुकी है. हाँ? कुछ बोल नहीं सकते. क्यों? फिलहाल हम सदमे में है. तो पाणी अभी आत्ता थोडा थोडा लागला. पाण्याचं काय दादा, पूरी पार्टी आपली. ठीक आहे चलो लेट्स गो. आपण दुसऱ्याला भेटू. काय म्हणणं आहे भाऊ या पाणी लागल्याबद्दल? काय म्हणणं आहे? भूक लागली का? मग आता जे आता या पाणी पडतं त्याच्याबद्दल काय म्हणणं आहे? 1 नंबर आहे. पाणी असा पडला पाहिजे का पुरी भाजी वाहून यायचं इकडे चालू आहे मॅनेजमेंट काहीतरी वगैरे वगैरे. इकडे फोटोशूट चालू आहे. गौऱ्या मी मेलो. हे पाहू शकता. काय म्हणणं आहे या पाणी पडल्याबद्दल? अजून काही भाऊ? अजून काय म्हणणं आहे? का म्हणणं काय? म्हणणं बोला. हे असं करून काय होते? म्हणणं बोला भाऊ. तेव्हा इकडं इस्तो आमचा अजून चालूच आहे. खाली सो गाईज मस्त पाणी लागला. आम्ही एका वडाच्या झाडात सॉरी परसाच्या झाडात बसून आहो. कुणी इकडे बा बे कुणी आहे. कसं लागत आहे? मस्त पाणी लागलं हळूहळू. अजून आमच्या पुढे यायचं आहे. पनीर यायचं आहे. बहुत बेकार कंडिशन होऊन आहे आमची. हे अभय बोबडे इकडे खाली बसला. झूम करू शकतो तेव्हा. बेकार कंडिशन झाली भाऊ. मस्त मजा येत आहे. एवढा पाणीच पडत आहे. बे परशे इकडे बाय. परशे इकडे पाणी लागला मस्त. इकडे बाहेर बाई परशा. पोहणारे कोण कोण आहे? आम्ही फक्त. एवढा माहोल बहुत माहोल होत आहे भाऊ. पार्टी करायची आहे तर पाऊस काढ्यात करा. पकडी गुड्डम डॅफवर करा. बहुत मजा येते. मामला तेव्हा चिखलदरा मामला. आम्ही इस्तो राखत आहोत. आमची पनीरची भाजी बनायची आहे ना म्हणून. बहुत माहोल भाऊ. बहुत माहोल. हा ब्लॉग नक्की बघा तुम्ही. हे कुणी तिकडे चालत धावत. काय म्हणणार रितेश भाऊ? हा ब्लॉग नक्की बघा. पनीरची भाजी कधी बनवतो? आपली पनीरच्या भाजीसाठी आपण इस्तो राखून ठेवत आहोत. तुमचं काय म्हणणं आहे? लागला अजून तापून पाणी बहुत जोरात पाणी लागला. का नाही पटत सांग? पनीर त्यानं खाऊन टाकलं ना सालेनं. ऐकते कुठे येईनी. चलो पाणी पावा भाऊ कसा लागला. खतरनाक. इकडे असे काही आहे आमचे कलाकार. बाकीचे तेच आहे तिकडं. वे गौऱ्या कोंबडं काय खाताय?
भाज्या झाल्या फाडीत राखू राखू ठेवत आहे पोट्टे, पण आमची काही भाजी अजून बनली नाही. मेन्शन मार. क्या बोले भाई तू? पुऱ्याला बॅग बे अबे लावून वाटत तरी तुला तरी कामी आतो का नोय पुन्हा लावून काय ना पाणी अशी काही आमची पार्टी चालू आहे पाण्यामुळं. का म्हणणं आहे तुमचं प्रशांत? डबल नाही का? तू नाही जेवताय? भाऊ तोंडी नका खराब करू. इमानदारी ना माहित खर्च तोंडी हो. राईट बंदी. तुला काय म्हणता माझ्या घेऊन जायचं तुझे येऊन घेऊ. तव्या गौऱ्या कस इकडे बा का म्हणणं आहे? काही म्हणणार नाही भाऊ. काऊन? गौरव भाऊ कसं ऐकून घ्या. गौरव भाऊ, ओ गौरव भाऊ, का म्हणणं आहे? कशी झाली पार्टी? भाऊ मला काहीच म्हणलं नाही, पुरी जिरली. जिरली काय ना पाण्याने जिरली. पनीर मध्ये अर्धा लिटर तेल काम टाकलं. अर्धा लिटर नाही आहे तेल. वाचतो हेवा त्याच्यात तेल आहे. गौऱ्या ऐक मग, इमानदारीने तेल आहे. हा बोल ना. इकडं कुणाला इरकर घासणी काही भेटली नाही. बाकीचे भांडे घासत आहे. भांडे घासत येईल. हे भाऊ गंज नाही वाटत वे वाटत. गौरव भाऊ वाटत हो, गंज नाही. हे गौरव भाऊ इकडे बाय. भाऊ पण मी पुरी स्वयंपाक केला ना. अरे पण पुरा स्वयंपाक मी ना केला ना भाऊ. अरे पण स्वयंपाक मी ना केला ना. सो पार्टी वगैरे झाली. यांनी भांडे घासत आहे. फक्त थोडं मराठी इंग्लिश चालते. गौरव भाऊ कसं वाटतंय? इकडं बाय बे गौऱ्या, बे गौऱ्या. घसर घसर अरे करायला लागेल गच्च गचर. तो गाईज आमची पार्टी वगैरे झाली. मस्त वल्ले वगैरे झालो आम्ही. आता निघलो. अंधार पडला. 7, 7:30 झाले. बाकीचे मोठे पुढं आहे. माझ्याबरोबर आहे अभ्या, परश्या. एक हे पुऱ्या आपल्या गाड्या. बाकीच्या गाड्या पुढे गेल्या. काही त्याला थोडसे घाई होती तर त्यांनी पुढे गेले. हे मजा मस्ती करत आम्ही चाललो हळूहळू. परश्या आणि यशा काहीतरी कांड झाला, थांबायला लागते. विचारच करते चांगलो. तो गाईड आता पार्टी वगैरे झाली. आम्ही आलो कोरपणा प्रशांत भाऊच्या दुकानात खोबरकर. गौरव भाऊ मजा आली का नाही? मजा आली. आत्ता एक सडन भेटला आम्हाला. आता झालो आम्ही घरी आपापल्या. बाकीचे निघले, आम्ही राहिलो बाकी. तावे इकडं बाय. लोहा लोखंडी टप्पर वाले मामा.
मजा मजा आली. बहुत मजा आली. अशीच पार्टी होत जा. अशीच पार्टी पाहिजे पेपर. तुम्ही परायले नसते ना अजून मजा आली असती. चल गौरव भाऊ लेट्स गो बेबी बाय. काय नेऊन कोण सोडून आज जा आम्ही जातो.